उपवासाचे एवढे सर्व पदार्थ पाहून मुलं काय म्हटले माहिती आहे का तुम्हाला? मला म्हटले, मम्मी तू एवढं सर्व हॉट चिप्सवरून का घेऊन आली आहेस? मी म्हटलं हो, हॉट चिप्सवरून घेऊन आली आहे कारण आता उपवास आहे ना, मग सर्वांना उपवास पकडायचा आहे आपल्याला. तर मी पण थोड्या वेळासाठी त्यांना असंच म्हटलं. पण मंडळी, हे सर्व काही मी घरीच बनवलं आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने उपवासाची थोडीफार तयारी करावं म्हटलं. तर चला मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर इथे मस्त असा हार्ट शेपचा मला एक बटाटा भेटला आहे याच्यामध्ये. तर चला, खूप सोपी रेसिपी आहे. उपवास म्हटलं की कामं दुप्पट होतात बरं का. माझ्याबरोबर तर असंच होतं. म्हणजे उपवासाचे पदार्थ जेवढे आपण म्हणू ना तेवढे सोपे नाहीत. आणि त्यातली त्यात देवपूजा, त्यालाही खूप वेळ द्यावा लागतो. मग म्हटलं चला आधी थोडीशी प्रिपरेशन करून घेतलं ना की उपवासाच्या दिवशी थोडा जास्त वेळ आपल्याला देवांसाठी देता येईल. कारण महाशिवरात्री म्हटलं तर मला माहिती आहे आराध्य दैवत आहे आणि त्यांची पूजा अशी असते ना की प्रत्येक बाई वर्षातून एकदा तरी किमान शिवलीलामृतचं पारायण करते किंवा पठण करते. त्यामुळे म्हटलं चला व्हिडिओ तुमच्याशी हा शेअर करावा, कारण मी देखील त्या दिवशी बिझीच असणार आहे, कारण मला देखील पठण आणि पारायण करायचं आहे. आधी थोडीशी तयारी केली ना तर देवपूजेच्या दिवशी किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी ह्या सर्व गोष्टी सोप्या पडतील. म्हटलं चला थोडीशी तयारी आधीच करून घ्यावी. तर करतच होते तयारी, तर म्हटलं तुमच्याशी व्हिडिओ देखील नक्कीच शेअर करावा. खरं तर हा हार्ट शेपचा बटाटा कट करण्याचं मन करत नव्हतं, पण त्याला ठेवून तरी काय करणार हो की नाही. तरी इथे मी बटाटे घेतले आहेत आणि व्यवस्थित त्यांचं साल काढली आणि त्यांना पटकन पाण्यात ठेवलं आहे. पाण्यात ठेवलं तर बटाटा अजिबात काळं पडत नाही. त्यानंतर सर्वात आधी मी इथे चिप्स पाडून घेत आहे. आपण नॉर्मली जे चिप्स बनवतो त्याच पद्धतीचे इथे चिप्स आहेत. जे वाळवणीचे चिप्स बनवतो ना तसेच एकदम पातळ अशा स्लाइस करायच्या आहेत. आता माझी जी किसणी आहे ना तिने जेवढं होतंय पातळ तेवढंच मी करते, कारण ही थोडीशी मोठीच जाळी आहे याची. त्यामुळे याचे जे स्लाइस आहेत ना ते थोडेसे जाडसर येतात. आता नाईलाजाने मला हीच वापरावी लागली. जेवढे पातळ चिप्स पडतील ना तेवढे ते मस्त छान क्रिस्पी आणि कुरकुरीत बनतील. इथे मी बटाट्याचा किस देखील बनवणार आहे, म्हणजे त्या किस पासून मी चिवडा बनवणार आहे. आणि हॉट चिप्स वरती जे गरमागरम चिप्स भेटतात फ्रेश ते इथे बनवत आहे. तर या पद्धतीने प्लेटमध्ये मी पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्येच आता सरळ हे स्लाइस जे आहेत ना ते किसून घेत आहे. या पद्धतीने जर खाली पाणी ठेवलं ना तर हे काळे पडत नाहीत. आणि या पाण्यातून सुद्धा काढल्यानंतर आपल्याला दुसऱ्या पाण्यामध्ये हे आणखीन ठेवायचं आहे. त्याचं जेवढं आपण स्टार्च जे असतं ना ते काढू ना तेवढे ते एकदम पांढरे शुभ्र बनतात. हीच एक ट्रिक आहे. याच्यात तुरटी वगैरे काही घालण्याची गरज नाही. आपण जेवढं त्याला स्वच्छ धुवून घेऊ, त्याचं स्टार्च जेवढं आपण रिलीज करू याच्यापासून तेवढे ते छान पांढरे शुभ्र बनतात. आता या पद्धतीने सर्व काही मी इथे करून घेत आहे. तर थोडंसं जपूनच करावं लागतं. या किसणीने खूप कट्स लागतात आणि ही किसणी खरं तर मला चांगली लागलीच नाही. पण आता ज्यावेळी घेतली त्यावेळी असं वाटलं नाही की याला असा पण प्रॉब्लेम येईल पुढे. तर चला इथे मस्त असे बटाटे किसून झाले सर्व काही. त्यानंतर याला मी काय केलंय, स्टोल घेतला आहे माझा, स्वच्छ आहे हा, व्यवस्थित इथे अंथरून फॅन खाली अंतरला आहे मी हा. आणि त्यानंतर याच्यावरती हे चिप्स ठेवणार आहे मी सर्व काही सुकण्यासाठी. फक्त याचं एक्स्ट्रा जे पाणी आहे ते आपल्याला सुकून घ्यायचं आहे. याला पूर्णपणे ड्राय करायचं नाही किंवा आपण उन्हाळ काम करताना जे करतोय ना ते करायचं नाही. फक्त पाणी याचं ड्राय व्हायला हवं. आता ते सुकतंय तोपर्यंत मी इथे लगेच किस पाडून घेणार आहे. तर ज्या किसणीने आपण गाजर हलवा वगैरे बनवतोय ना त्याच किसणीने इथे किस पाडून घ्यायचा आहे, कारण लांब लांब असा किस यायला हवा. एकदम छोटे होल असतात ते वापरायचेच नाहीत, त्याने किस बनणार देखील नाही. त्यामुळे जे मोठे होल असतात ना, अशा किसण्या असतीलच तुमच्याकडे, तर याचे जे मोठे होल आहेत त्यानेच इथे किस पाडून घ्यायचा आहे. त्याने किस लांबसडक देखील बनतो, व्यवस्थित बनतो. खूप जास्त बारीकही इथं करायचं नाही, तळल्यानंतर त्याची साईज लहानच होणार आहे त्याच्यामुळे. तर इथे मी परत एका प्लेटमध्ये पाणी घेतलंय, त्याच प्लेटमध्ये किसणी ठेवली आहे आणि त्याच्यामध्येच हा किस पूर्णपणे किसून घेत आहे. आणि याच्यामधून किसून घेतल्यानंतर मी लगेच दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलंय, त्याच्यामध्ये तो ऍड करणार आहे. किस पाहू शकता किती मोठा आणि लांब लांब पडलेला आहे. तर या पद्धतीने, तरी बटाटे माझ्याकडे जे होते ते लहानच होते. तुम्ही मोठे मोठे जर बटाटे घेतलेत
तर आणखीन मोठा असा त्याचा केस पडेल लांबसडक. तर आता याला 2 वेळा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि हे उरलेलं पाणी जे आहे ना स्टार्चचं ते मी झाडांना वापरणार आहे. सध्या पाण्याचं खूप अवघड झालं आहे लातूरमध्ये. टँकर देखील येते, आमचे तर 2 टँकर झाले. तर आता उन्हाळा कसा जाईल ते माहिती नाही. तर चला बचत आहे थोडीशी, झाडांना ते पाणी वापरते. आणि या पद्धतीने तुम्ही पाहू शकताय, आता सर्वांनाच माहिती आहे की स्टार्च आहे बटाट्यांचं. तर ते जेवढं आपण धुवून घेऊ ना तेवढं किस असो चिप्स असो स्वच्छ होतात आणि एकदम पांढरे शुभ्र होतात. याच्यात तुरटी वगैरे घालण्याची काही गरज नाही, कारण तुरटीमुळे या पदार्थांचा एक वेगळा वासही येतो आणि चवही थोडीशी बदलते. चला मग हे व्यवस्थित असं मस्त मी या चाळणीमध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर याचं पाणी निथळून घेणार आहे. तर हीच प्रोसेस आहे, खूप सोपी पद्धत आहे याची, पण हॉट चिप्सपेक्षा देखील भारी घरच्या घरी आपण हे बनवू शकतो. तेही आपल्याला आवडतात ते पदार्थ याच्यामध्ये ॲड करू शकतो. आता किस बनवता बनवता इथे 10 ते 15 मिनिट झाले आहेत. तोपर्यंत इथे हे जे चिप्स आहेत ना ह्याचं पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे. कॉटनच्या कपड्यावर जर आपण अंथरलं तर पाणी पूर्णपणे सुकून जाईल याचं. आणि आता जे एक्सेस वॉटर आहे ते देखील मी या पद्धतीने पुसून घेते. हे ओले असायलाच हवेत, हलकेसे, खूप जास्त नाही, पण यांना खूप जास्त पाणी असायला नको. तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता मस्त स्लाइस झाले आहेत, पण थोडेसे जाडसरच आहेत कारण ती किसणीच तशी आहे. तुमची जर पातळ किसणी असेल ना तर खूप पातळ बनवा याला, आणि त्यानंतरच ते मस्त क्रिस्पी आणि एकदम कुरकुरीत बनतात. आता हे सर्व काही एका प्लेटमध्ये मी काढून घेतेय आणि लगेच तळायला घेणार आहे. तर एकीकडे मी इथे लोखंडाची कढईचा वापर करत आहे आणि यामध्ये मी आता लगेच तेल गरम करायला ठेवणार आहे. तर कढई पातळ आहे त्यामुळे तेलही पटकन गरम होतं याच्यामध्ये, आणि ही प्रोसेस पटकनच करायची आहे. खूप जास्त वेळ हे पदार्थ जर राहतील असेच तर मग ते काळे पडण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे इथे पटकन करायचं आहे. तर आता तेल गरम होते तोपर्यंत इकडे सर्व किस जो आहे ना तो या पद्धतीने मी सुकून घेत आहे. तोही त्याच कपड्यावरती मी फॅन खाली टाकलेला आहे आणि फक्त त्याचं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे, बाकी त्याला सुकवायचं नाही, काही नाही. आणि आता तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी चिप्स ॲड करत आहे. तर चिप्स टाकताना जपून टाकायचे आहे, त्याचे खूप वाफारे बसतात. तेल खूप गरम करून घ्यायचं आहे, त्यामुळे हात थोडासा वरतीच पकडायचा आहे, नाहीतर तुम्ही झाऱ्यामध्ये हे चिप्स घेऊन मग तेलामध्ये सोडू शकता, कारण याचे वाफ खूप लागते. तर इथे आता चिप्स या पद्धतीने मी तळून घेत आहे. तर हे तळायला थोडासा वेळ लागतोच, कारण पूर्णपणे ओले असतात हे आणि याला थोडंसं क्रिस्पी पण आपल्याला आणायचा असतो, पूर्णपणे त्याला ड्राय करायचं असतं तेलामध्ये, त्यामुळे ही प्रोसेस करण्यासाठी थोडा वेळ लागतोच. आता व्यवस्थित थोडा थोडा घाणा घेत मी ते सर्व चिप्स जे आहे ना ते तळून घेणार आहे. भरपूर एकदाच नाही टाकायचे, थोडे थोडे टाकायचे, जेणेकरून ते पटकन होतील आणि त्यांना व्यवस्थित तेलामध्ये फ्राय होण्यासाठी जागाही भेटेल. आता सर्व काही चिप्स इथे फ्राय करून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकताय आहेत की नाही. अगदी हॉट चिप्स वरती भेटतात किंवा आपल्याला पॅकेटमध्ये जे भेटतात ना खायला मुलांना आवडतात, तर त्याच पद्धतीचे आहेत. हे घरच्या घरी आपण बनवू शकतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही आपल्याला केमिकल वगैरे काही ॲड करायची गरज नाही आणि अगदी मुलांना हवे त्यावेळी आपण झटपट बनवू शकतो इथे. तर याच पद्धतीने सर्व चिप्स जे आहेत ते मी तळून घेत आहे. इथे शेवटचा घाणा देखील माझा आता तळून झालेला आहे. आता कढई जी ठेवली आहे गॅसवरती तो गॅस मी फास्ट केला आहे, कारण आता मला किस तळून घ्यायचा आहे त्याच्यावरती, त्यामुळे. तर इकडे मी काय करते, याला हलकंसं मीठ टाकते. मीठ खूप जास्त नाही टाकायचं, नाही तर या पदार्थांना मीठ जास्त होतं आणि मग ते खारट लागण्याची शक्यता असते, त्यामुळे. तर इथे हलकंसं मीठ टाकलं चवीनुसार आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि इथे आपले हॉट चिप्स सारखे चिप्स तयार आहेत. या पद्धतीने तुम्ही पाहू शकताय खूप मस्त क्रिस्पी बनलेले आहेत हे. इथे तुम्ही स्पायसी बनवायचं असेल तर तसंही बनवू शकता. चला आता तेल मस्त गरम झालं आहे, तर इथे देखील हात वरती पकडूनच हे करायचं आहे. याचे वाफारे बसतात मी तुम्हाला म्हटलं, आणि थोड्या थोड्या बॅचेसमध्ये करून हे सर्व पीस जो आहे ना हा तळून घ्यायचा आहे. एकदम खूप जास्त नाही टाकायचा आहे, नाहीतर तो एकदमच जास्त टाकला ना चिटकून राहू शकतो आणि त्याला जी फ्राय होण्यासाठी तिथे प्रोसेस होईल ती होणार नाही. तर त्याच्यामुळे थोडा थोडाच ॲड करायचा आणि मस्त असा क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकताय
किती छान मस्त आणि क्रिस्पी इथे हा किस देखील तयार झालेला आहे. इथं सर्व किस जो आहे तो मी तळून घेतला आणि हा एवढा झाला आहे, तुम्ही पाहू शकताय. आता हा मला वाटत नाही महाशिवरात्रीपर्यंत राहील की नाही, कारण मुलं मी बनवत होते ना तेव्हाच खायला चालू झालं होतं यांचं. तर चला, इथे मस्त असा किस देखील मी फ्राय करून घेतला. आता याच्यामध्ये मी शेंगदाणे ॲड करते. आता अर्थात हा चिवडा आहे बटाट्याचा, तर याच्यामध्ये जे चिवड्याला पदार्थ लागतात ते थोडेफार तरी ॲड होणारच. तर शेंगदाणे इथे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, मस्त कुरकुरीत होईपर्यंत मी तळून घेतले. त्यानंतर हिरवी मिरची ॲड करते. हिरवी मिरची ऑप्शनल आहे, तुम्ही इथे नाही पाहिजे तर घालू पण नका. पण कसं आहे, हिरवी मिरची जर तुम्हाला टाकायचीच असेल ना तर तिचा कच्चेपणा पूर्णपणे नाहीसा होईपर्यंत त्याच्यामध्ये मिरची तळून घ्या आणि नंतरच ती ॲड करा. कारण मिरचीचं मॉइश्चर आहे त्याच्यामुळे चिवडा सॉफ्ट होऊ शकतो. तर मिरची पूर्णपणे एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या, तरच ती चिवड्यामध्ये ॲड करायची आहे. आता मीठ टाकलं चवीनुसार आणि व्यवस्थित असा हा चिवडा मिक्स करून घेतला आहे. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसायलाच एकदम टेम्पटिंग दिसतोय आणि एकदम कुरकुरीत झाला आहे. तर चला, इथे नायलॉन पोहे मला भेटले, तेही मी घेऊन आली आहे. म्हटलं उपवास आहे तर आमची आजी कशी म्हणायची, एकादशी दिवशी दुप्पट खाशी, अशी एक ती म्हण म्हणायची. आणि अगदी ते खरंच आहे बरं का. आपण उपवास म्हणून एवढे पदार्थ बनवतो की तो उपवास वाटतही नाही. आपण एरवी जेवढं खात नाही तेवढं उपवासाच्या दिवशी खातो असं मला वाटतं. तर इथे हा साबुदाण्यापासून बनवलेले हे पोहे आहेत आणि एकदम आपण जे आहेत ना आपले मक्का पोहे तसेच आहेत हे, फक्त चव वेगळी आहे पण अगदी तसेच बनतात. तेवढेच फुलतायत हे आणि त्याच पद्धतीने काम करतील, म्हणजे जे आपण चिवड्यासाठी वापरतो त्या पद्धतीने. तर मुलं पण उपवास धरणार होते म्हणून म्हटलं पदार्थ असे बनवावेत की मुलांना दिवसभर जरी सटर बटर काही खायचं असेल तर ते खाऊ शकतात. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला माहितीच आहे मुलांना सुट्टी असते, मुलं घरीच असतात, त्यामुळे हे असं काहीतरी बनवून ठेवणं सोपं पडतं. कारण त्यांचं नंतर मागेच राहतं, मम्मी भूक लागली, मम्मी भूक लागली. त्यामुळे हे मी बनवून ठेवलं आहे. तर इथे मस्त असे पोहे देखील मी तळून घेतले. तरी याला काय केले, मोठ्या पातेल्यामध्ये घेतले मी, कारण हे क्वांटिटी कमीच होती पण हे फुलतात भरपूर, त्याच्यामुळे इथे एका पातेल्यात काढून घेतले. हे मिक्स करायला सोपं जाईल. आता याच्यावरती शेंगदाणे देखील मी फ्राय करून घेतले आहे, ते देखील याच्यामध्ये मिक्स करत आहे आणि सोबतच याच्यामध्ये देखील मी मिरची ॲड करणार आहे. तर आमच्या घरामध्ये स्पायसी खाल्लं जातं त्याच्यामुळे मिरची देखील मी इथं ॲड करणार आहे आणि सोबतच थोडंसं लाल तिखट देखील ॲड करणार आहे. मिरची इथे देखील खूप कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली आहे मी, कारण याचं मॉइश्चर आहे. मिरची जरा जरी ओलसर राहिली ना तरी चिवडा सॉफ्ट होऊ शकतो, त्याच्यामुळे मिरची छान फ्राय करून घेतली. आता हे सर्व टाकलं, त्यानंतर याच्यामध्ये मी आता ॲड करते मीठ चवीनुसार. व्यवस्थित मीठ टाकायचं आहे. हे पदार्थ पटकन खारट होतात, म्हणजे यांना खूप जास्त मिठाची गरज नसते, अगदी हलकंच मीठ वापरायचं. थोडीशी लाल चटणी, तर लाल चटणी इथं वापरताना अशी वापरायची की त्याच्यामध्ये कुठलेही बाकीचे जिन्नस असायला नको, फक्त लाल चटणी असायला हवी, तरच ती उपवासाला चालते. आता मीठ टाकलं, थोडीशी लाल चटणी टाकली आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते इथे मी. आणि इथे मस्त असा नायलॉन पोह्याचा चिवडा देखील तयार आहे. तर उपवासाचे सर्व आयटम बनवून झाले माझे. आता उपवासाच्या दिवशी मी निश्चिंत आहे. कशासाठी, तर मला जे काही करायचं आहे पूजापाठ वगैरे त्या सर्व गोष्टींसाठी मी आता निश्चिंत आहे. कारण त्या दिवशी आहेत भरपूर काम राहतात उपवासाच्या दिवशी, पण हे जे आयटम आहेत ना हे बनवून ठेवले तर थोडंसं आपण रिलॅक्स राहतं. मस्त असं मिक्स करून घेतला हा चिवडा आणि मस्त असा चिवडा इथे तयार झालेला आहे. तुम्ही एरवी देखील हा घरामध्ये बनवून ठेवू शकता. तुमच्या इथे लोकल जे मार्ट आहे ना किंवा किराणा दुकान आहे तिथे इझिली हे मिळून जाईल. खूप छान लागतो चवीला. एकदा नक्की तुम्ही घेऊन बघा आणि या पद्धतीने चिवडा बनवून बघा, खूप छान लागतो. तर चला मग, मस्त असा चिवडा देखील इथे तयार झाला आहे आणि सर्व पदार्थ माझे आता तयार झाले आहेत. थोडासा वेळ लागतो पण हे सर्व मी बनवून ठेवले त्यामुळे मी आता निश्चिंत आहे. तर हॉट चिप्स, म्हणजे हॉट चिप्सवरती जे काही आपल्याला हे आयटम भेटतात ना ते सर्व काही असं वाटत होतं मी तिथूनच घेऊन आली आहेत, एवढे छान हे आयटम बनतात. याच्या आधी मी फक्त हा बटाट्याचा चिवडा बनवला होता,
कारण चिप्स वगैरे तर आपण एरवी कधीही खायचे झाले तर बाहेरूनच घेऊन येतो, त्यामुळे ते बनण्याचा कधी प्रसंग आलाच नाही. पण आज सर्व काही बनवलं आहे, त्याच्यामुळे असं वाटतंय की हॉट चिप्सचं दुकानच घरात लागलं आहे की काय. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही काय काय करता महाशिवरात्रीच्या दिवशी हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी पारायण वगैरे करणार आहे शिवलीला अमृतचं, त्याच्यामुळे ही तयारी आहे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, टेक केअर अँड बाय.